16 सोमवारची कहाणी. हा पटनगर होतं. त्या नगरात एक महादेवाचं देऊळ होतं. एके दिवशी शिव पार्वती फिरता फिरता त्या देवळात आली. सारी पाठ खेळू लागली. डाव कोणी जिंकला असं पार्वतीने गुरुवाला विचारलं. तेव्हा त्याने शंकराचं नाव सांगितलं. त्यामुळे पार्वतीला राग आला व तो कोरडी होशील असा शाप दिला. त्याला असह्य वेदना होऊ लागल्या. पुढे एक दिवशी त्या देवळामध्ये स्वर्गीय अप्सरा आल्या. त्यांनी त्या गौरवाला पाहिलं व त्याला कोरड्याचं कारण विचारलं. गौरवाने गिरजेचा शाप सांगितला. अप्सरांनी त्याला 16 सोमवारचं व्रत सांगितलं. त्यामुळे तू बरा होशील असं सांगितलं. गौरवाने ते व्रत कसं करावं असं विचारलं. अप्सरांनी सांगितलं सारा दिवस उपास करावा. संध्याकाळी आंघोळ करावी. शंकराची पूजा करावी. नंतर अर्धा शेर कणिक घ्यावी. त्यात तूप गुळ घालावं व ते खावं. त्या दिवशी मीठ खाऊ नये. त्याचप्रमाणे 16 सोमवार करावे. 17व्या सोमवारी 5 शेर कणिक घ्यावी. त्यात तूप गुळ घालून चर्मस करावा. देवळात